ही गोष्ट आहे एका शिक्षिकेच्या कल्पकतेची, ज्यामुळे एका संपूर्ण गावाला अभिमान वाटला. एक शिक्षिका, एक स्पर्धा आणि त्यातून गावाला मिळालेला अभिमान, अशी ही गोष्ट आहे. चला भेटूया या कथेच्या नायिकेला, श्रीमती सुनीता बाळू पढाळे यांना. त्या आहेत पन्हाळवाडीतल्या अंगणवाडी सेविका, जिथे त्या लहान मुलांचं भविष्य घडवतात. त्यांचं काम आहे भूम प्रकल्पातील प्रगती, बालमंदिर, अंगणवाडीमध्ये. तर ही नवोपक्रम स्पर्धा म्हणजे शिक्षकांसाठी त्यांच्या नव्या कल्पना सादर करण्याची एक मोठी संधी होती. आणि ही स्पर्धा SCRTने आयोजित केल्यामुळे तिला एक विशेष महत्त्व होतं. याच स्पर्धेत पन्हाळे यांनी आपल्या सादरीकरणाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. त्यांची ही कामगिरी डायट, धाराशिव इथे पार पडली. ह्या यशामुळे त्यांच्या अंगणवाडीला एक खूप मोठा सन्मान मिळाला. आणि मग त्यांच्या यशाचं कौतुक करण्यासाठी एक छान सत्कार सोहळा ठेवण्यात आला. मुख्याध्यापक गायकवाड सर आणि भूम केंद्राच्या केंद्र प्रमुखांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. शाल आणि श्रीफळ हा फक्त सत्कार नाही, तर मनापासून दिलेला आदर आणि सन्मान आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा लहानशा सत्काराचं इतकं महत्त्व का असतं. यामुळे शिक्षकांच्या कामाला आणि त्यांच्या नव्या कल्पनांना एक प्रकारची पोचपावती मिळते. हे दाखवतं की आपला समाज शिक्षकांच्या मागे उभा आहे, त्यांना पाठिंबा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून इतरांनाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. शेवटी एक प्रश्न राहतोच, असे कितीतरी स्थानिक नायक आपल्या कौतुकाची वाट पाहत असतील, नाही का?